इराणमध्ये नवीन सर्वोच्च नेत्याच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली आहे। पावसात हजारो लोक रस्त्यावर उतरलेत। मोजतबा खामेनी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली आहे, तर इराणी सैन्यालाही लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे। लेबनॉनवर इस्रायलचे हल्ले सुरूच आहेत। लेबनॉनची राजधानी बैरूत येथे मोठे बॉम्बस्फोट झालेत। स्फोटानंतर आगीचे लोळ बाहेर पडलेत, काळ्या धुराचे लोटही पसरलेत। पुण्यातही गॅस सिलेंडर तुटवड्याचा फटका जाणवतोय। शहरातील मेस आणि खानावळी बंद होण्याच्या मार्गावर आहेत। पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनाही याचा मोठा फटका बसू शकतो। शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात राज्यासह देशभरातल्या विविध ठिकाणाहून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात। तर रायगडमधून महत्त्वाची अपडेट आहे। सध्या आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम गॅस पुरवठ्यावर सर्वत्र सुरू झालाय आणि त्यामुळे शासनानं व्यावसायिक स्वरूपाच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा काही प्रमाणात बंद केल्यानं हॉटेल व्यवसाय धोक्यात आलाय। रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील हॉटेल व्यावसायिक यामुळे चिंतेत सापडलेत। आमच्याकडे केवळ 2 ते 4 दिवस पुरतील एवढे सिलेंडर आहेत आणि पुढील काही दिवसात ते सिलेंडर मिळतील की नाही अशी भीती या हॉटेल व्यावसायिकांना लागून राहिली आहे। तर रायगडमध्ये 23 गॅस एजन्सीज असून सर्व एजन्सीकडे पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती गॅस वितरणाचे समन्वय अधिकारी राजीव कनोजे यांनी दिली आहे। बंद केलेले आहेत आणि आता सध्या आमच्याकडे स्टॉक एक 4-5 दिवसाचाच फक्त स्टॉक शिल्लक आहे। आता इथून पुढे 4-5 दिवसानंतर जर सिलेंडर पाहिजे असतील तर मग आम्हाला हॉटेलवाल्यांची परिस्थिती एकदम डेंजर होईल। त्याच्यामध्ये आमच्याकडे कॅटरिंगच्या ऑर्डर्स आहेत किंवा बाकी इतर सगळ्या आम्ही ऑर्डर्स बुकिंग केलेले आहेत। त्यावेळेला आपल्याला सिलेंडर कमीत कमी बाहेरच्या कॅटरिंग ऑर्डरला कमीत कमी 4 सिलेंडर लागतात। हॉटेलमध्ये 2-3 सिलेंडर रोजचे लागतात। मग त्यावेळेला आमची परिस्थिती थोडीशी गंभीर होईल आणि असं वाटतं की 8 दिवसानंतर आपल्याला व्यवसाय थोडेसे बंद करायला लागतील अशी परिस्थिती आताची आलेली आहे। तर याच्यावरती काहीतरी ठोस निर्णय करावा, शासनाने काहीतरी ठोस निर्णय द्यावा। आता सध्या कमर्शियल सिलेंडर्स बंद केलेले आहेत। युद्धामुळे देशभरात पॉलीप्रोपिलीन प्लास्टिक पॅकिंग बॅगचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे। पॉलीप्रोपिलीन प्लास्टिक बॉल हे एक पेट्रोकेमिकल बाय प्रॉडक्ट आहे। या उद्योगाचा कच्चा माल असलेल्या बॉल्सची निर्मिती पेट्रोकेमिकल कंपन्यांनी थांबवली आहे। कच्चा माल तयार करण्यापेक्षा एलपीजी निर्मितीकडे या कंपन्यांनी भर दिलाय। परिणामी देशभरातील पॉलिमर बॅग तयार करणारे उद्योग ठप्प पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे राज्य आणि देशातील सिमेंट, साखर आणि अन्नधान्य पॅकिंग करणाऱ्या उद्योगावर याचा मोठा परिणाम होणार आहे। 3.5 लाख बॅग आपण तयार करते। आज याचा गव्हर्नमेंटने नया अध्यादेश जारी केला आहे। त्यामध्ये प्रोटेन आणि बुटेन ते खाली त्याकरिता रिफायनरीला काम करायचे आहे। त्यामध्ये खाली एलपीजी गॅस बनते। आता याचे प्रोडक्शन बंद झाले तो आम्हाला फारच नुकसान होईल। ह्युमॅनिटीमध्ये असे 50 उद्योग आहे जो प्लास्टिकवर डिपेंडेंट आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।